नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मी प्राध्यापिका भारती भोसले. विद्यार्थी मित्रांनो, भाषेचा अभ्यास करताना श्रवण, वाचन, भाषण, संभाषण आणि लेखन या भाषिक कौशल्याचा आपण अभ्यास करीत असतो. यामधील लेखन या कौशल्यामध्ये स्वमत, अभिव्यक्ती, चारोळ्या, कविता, कथा या लेखनाबरोबरच निबंध लेखनाचाही भाग येतो. शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केलेले आहे. बऱ्याच वेळा असे होते की इतर प्रश्नांचा, कृतींचा आपण परीक्षेसाठी अभ्यास करता, पण निबंध हा परीक्षेच्या वेळेत लिहू असे म्हणून त्याची तयारी करीत नाही असे दिसून येते. इतर गुणांच्या मानाने निबंध हा अधिक मार्कांसाठी परीक्षेस असतो आणि त्याची तयारी न करता डायरेक्ट परीक्षेतच लिहिला जातो. परीक्षेला जाताना निबंध लेखनाचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. त्याचीही तयारी केली पाहिजे. म्हणूनच आज आपण निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण पाहूया निबंधाचे स्वरूप. नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे हे निबंध लेखनामध्ये अभिप्रेत असते. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे, जितके जितके म्हणून माहीत आहे, ते सगळेच्या सगळेच एकत्र करून केलेले निबंध किंवा लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. एखादा फुलांचा हार आपल्याला आकर्षित करतो, कारण त्यात वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची गुंफण केलेली असते. त्यामध्ये जशी कलात्मकता असते, रंगसंगती असते, त्याप्रमाणेच निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. थोडक्यात निबंध लेखन ही एक कला आहे आणि ही कला प्रयत्नांनी साध्य होते. पुढे या निबंध लेखनाचा उपयोग तुम्हाला निबंध स्पर्धेत होतोच, याशिवाय स्पर्धा परीक्षांमध्येही त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. आता आपण निबंधाचे प्रकार पाहूया. निबंधाचे स्थूलमानाने काही प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले, अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण म्हणजे एक वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवतीही असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांची उधळण हवीच. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. उदाहरणार्थ, आमची अविस्मरणीय सहल, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, वसंत ऋतू, याशिवाय पहाटेचे सौंदर्य, अशा प्रकारचे निबंध हे वर्णनात्मक निबंधामध्ये येतात. यानंतर निबंधाचा दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. आता ही व्यक्ती कोण असते, तर कोणीही असू शकते. अगदी आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन,
भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत अशी कोणीही. अट फक्त एकच, नेमक्या शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकांच्या डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनचरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते. तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये यांचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळते आणि म्हणूनच व्यक्तिचित्रण हे मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. उदाहरणार्थ, माझे आवडते शिक्षक, माझी आई, माझे आवडते व्यक्तिमत्व, माझा आवडता कलावंत. होय. निबंध लेखनाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडू गोड आठवणींचा तो एक रम्यपट असतो. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते, तसेच एखाद्या पुतळ्याचेही असते. बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे असते. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे, तसे ते बोलणे आतून येणेही महत्त्वाचे. त्या व्यक्त होण्यात उमाळा असला पाहिजे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्त्वाचा असतो, तो तर हवाच, तर ते आत्मकथन. पण आत्मकथनात मीपणा नसावा. नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते. तिथे ती बोलत आहे अशी कल्पनाच करावी लागते. मी रस्ता आहे असं समजून रस्त्याची कैफियत, त्याचे मनोगत गाराणे, अनुभव शब्दबद्ध करणे हे तसे अवघड नाही. मात्र त्यासाठी विषयाची प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. आता या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी किंवा आत्मकथन अशी ही नावे योजली जातात. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन करायचे त्याच्या अंतरंगात मनाने शिरून आपण त्याची सुखदुःखे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करायचे असते. या कथनात कल्पनाविलासाला भरपूर वाव दिलेला असतो. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगांचे संगतवार कथन करण्यापेक्षा काही निवडक प्रसंग अतिशय चटकदार पद्धतीने लिहिणे हे या निबंधात परिणामकारक ठरते. आत्मचरित्रात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते, म्हणजेच परकाया प्रवेश करावा लागतो. तेव्हा आता आपण थोडा विचार करा बरं, आईस्क्रीमचं मनोगत कसं लिहावं ते. निबंधाचा चौथा प्रकार आहे कल्पना प्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासाला महत्त्व दिले जाते. सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंध प्रकार नटलेला असतो. परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची चांगली तयारी करावी लागते. मी पक्षी झालो तर हा विषय वाचता क्षणी तोच लिहायचा असा मोह विद्यार्थ्यांना होतो. पण 5-10 वाक्यानंतर आगळ्या कल्पना सुचणे थांबले तर मात्र अडचण होते. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सराव किंवा सवय असावी लागते.
कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. तसा तो फारसा आवडत नसतो. प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो. एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, चौथी अशी एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध हा वाचकांना नक्कीच गुंतवून ठेवतो. म्हणजेच मी अभिनेता किंवा अभिनेत्री झाले तर, सूर्य मावळला नाही तर, पेट्रोल संपले तर, अशा प्रकारचा विचार मनात आलो तर एक दोनच गोष्टी आपल्याला आठवतात, पण त्यातीलच आपण कल्पना अधिक शोधल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, गंमत म्हणजे कल्पनाप्रधान निबंधामध्ये परीक्षा रद्द झाल्या तर हा निबंध बऱ्याचदा परीक्षेत यायचा. पण दुर्दैवाने हा अनुभव आपण यावर्षी वास्तवात घेत. पुढील प्रकार आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधीची साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. उदाहरणार्थ, काय श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन म्हणजे साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे निबंध हा एकांगी होत नाही, तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे हे अपेक्षित आहे. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावेत असे नाही, तर हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर आणि तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये आपण वेगवेगळे दृष्टांत, दाखले, उदाहरणे यामध्ये आपल्याला देता येतात. उदाहरणार्थ, मोबाईल शापकी वरदान, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान, याशिवाय तंत्रज्ञानाची किमया, वाचते होऊया यासारखे वैचारिक निबंध यावर आपण विचार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सूत्रबद्धपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. सतत चिंतन मनन केले पाहिजे. लेखन सहज, सुलभ आणि प्रवाही, अर्थप्रवाही कसे होईल त्यासाठी आपण शब्द शोधले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनाचे एकूण 5 प्रकार आपण पाहिलेत. आता प्रत्यक्षात निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करायची याबद्दल आपण पाहणार आहोत. निबंध लेखनाची पूर्वतयारी ही जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास आणि लेखन सराव यावरती भर दिला पाहिजे. यामधील श्रवण जो प्रकार आहे, यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहेच. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो आणि हे कौशल्य आता आपल्याला आणखी वाढवायचं आहे. त्यासाठी आपण सकस भाषणे, चर्चा ऐका. रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम हे ऐकले पाहिजेत. वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणं ऐकली पाहिजेत. आंतरजालावर उपलब्ध असलेली उत्तम अशी व्याख्यानं, याचबरोबर सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐकायला हवीत. म्हणजेच बहुश्रुत व्हायला हवं. अशा या श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशीच माहिती आपल्याला मिळत असते. श्रवणाबरोबरच आपण संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी आपल्याला मिळत असते. विचाराला चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल
तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादामध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हा. आवडत्या विषयांवर बोला, शिक्षकांशी चर्चा करा. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हायला शिका. त्यामुळे भाषेत सहजता, प्रवाहीपणा येण्यास मदत होईल आणि त्याचा उपयोग आपल्याला निबंध लेखनासाठी नक्की होईल. त्याचबरोबर आपण वाचन भरपूर केले पाहिजे. दैनिक वृत्तपत्र, नियतकालिकं, आवडीची पुस्तकं सतत वाचत राहा. आंतरजालावरही वाचनीय मजकूर आपल्याला उपलब्ध असतो, तोही वाचला पाहिजे. पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य पाठांशी मिळते जुळते लेखन आणि पूरक वाचन करत राहिले पाहिजे. रसिक वाचक व्हा. वाचनाने भाषा विकसित होईल आणि शब्दसंपत्ती वाढेल. विचारांची मांडणी कळेल, विचाराला चालना मिळेल, सर्जनाची प्रेरणा मिळेल आणि निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधाचे वाचनही आपण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लेखन हेही महत्त्वाचे आहे. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते लिहून ठेवा. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती वहीत तत्परतेनं लिहून ठेवा. ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा, किती करता येईल याचा विचार करायला हवा. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. येता जाता, विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे, आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. तो वाढवत न्या. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो. लेखनाबरोबरच निरीक्षण हेही महत्त्वाचे आहे. आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. एखादे प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपाहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलनं अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचे पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेटच्या मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. हे सर्व येता जाता होऊ शकते. या निरीक्षणामधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टींमध्येही मोठा आशय गवसेल आणि जो निबंध लेखनाला उपयोगी पडू शकतो. विशेषतः वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हाला फारच उपयोगी पडेल. विद्यार्थी मित्रांनो, श्रवण, वाचन, भाषण, संभाषण, निरीक्षण याबरोबरच आपला शब्दसंपत्ती विकास हाही महत्त्वाचा आहे. शब्दांचे महात्म्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीमध्ये सांगितले आहे. जैसे बिंब तरी बचके एवढे, जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दांची व्याप्ती तेणे पाडे, शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. श्री ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 4 आणि ओवी क्रमांक 215 मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आपल्याला काय सांगितले आहे, तर जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढेच दिसते, पण त्रिभुवनी उणी पाडावीत इतका त्याचा प्रकाश असतो. अगदी त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणेही तुमच्या अनुभवास येईल. उत्तम निबंध लेखनासाठी शब्द निवडीचे महत्त्व सर्वात जास्त असते आणि म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, ती वाढवा आणि शब्द श्रीमंत व्हा. या शब्द श्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचन, सुभाषित, वाक्यप्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, अलंकारिक वाक्य, छोटेसे चुटके इत्यादींचा संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. निबंध लेखनासाठी सराव हाही विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आहे.
म्हणजे उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल? एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारे कसा करता येईल? एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल? याचा सराव करायला हवा. करून तर पहा. रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपू नका. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा तरी लिहा, पण लिहा. लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हाही एक उत्तम सरावच आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सूत्रबद्धपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. सतत चिंतन मनन केले पाहिजे. लेखन सहज, सुलभ आणि प्रवाही, अर्थप्रवाही कसे होईल त्यासाठी आपण शब्द शोधले पाहिजेत. वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल याचा विचार मनात खोळू द्यावा. विद्यार्थी मित्रांनो, उत्तम निबंध लेखन कसे करावे यासाठी काही बाबी आपण पाहणार आहोत. यामध्ये आपल्या निबंधाची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. एकात एक गुंफलेले अगदी संयुक्तिक मुद्दे असले पाहिजेत. परिणामकारक शेवट असला पाहिजे. यामध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर करावा. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर करणे हेही आवश्यक आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, याशिवाय विरामचिन्हांचा आवश्यक तेथे वापर करावा. परिच्छेदाची रचना आणि लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन निबंध लेखनात असावे. याशिवाय पाल्हाळ आणि पुनरुक्ती होणार नाही याबाबत आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी. अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा किंवा निबंध हा पाठांतर केलेला नसावा. कारण निबंध लेखन हा पाठांतराचा भाग मुळीच नाही. विद्यार्थी मित्रांनो, उत्कृष्ट निबंध कसा लिहावा या संबंधीचे विवेचन आपण ऐकलेले आहे. याप्रमाणे तुम्ही लेखन केले तर फक्त निबंधच न लिहिता मला वाटते की कथा, कविता, प्रवास वर्णन ही तुम्ही लिहाल आणि नक्की उत्कृष्ट लेखक व्हाल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.